Okay, good morning. Am I audible? Yes, sir. Yes, Yes, sir. Yes. okay. So today we will continue with the last unit, that is unit number 4, surveying, remote sensing and GIS. Okay, so surveying, remote sensing and GIS. So what is surveying? What you are thinking about by seeing this picture? काय तुम्ही थिंक करू शकता हे पिक्चर बघितल्यानंतर? हे काय चाललेलं आहे? सर्वेइंग म्हणजे नक्की काय असेल की ज्याची आपण थोडंसं डिस्कशन आपण कधी केलं होतं? युनिट नंबर 1 मध्ये सब डोमेन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सर्वेइंग ब्रांच पाहिली की नाही आपण? Yes. ओके, त्या ठिकाणी आपण डिस्कशन थोडंसं केलं होतं. काय असतं, काय सर्वेइंग म्हणजे काय, सर्वेइंग म्हणजे काय केलं जातं. सो हे पिक्चर बघून काय तुम्ही सांगू शकाल? कोण सांगेल का? डिस्टन्स पण बघता आणि म्हणजे रोडवेच म्हणजे लेंथ आणि ब्रेथ बरोबर आहे का ते पण बघते. ओके, ठीक आहे. अजून कोण काय सांगेल? ठीक आहे की नाही असं नाही बघत आपण, तेवढ्याच डिस्टन्स वरती ते असलं पाहिजे. दॅट इज सर्वेइंग. ते करायचंय आपल्याला प्लॅन करून. ओके, अजून कोण? चढ उतार चेक केला जातो रस्ता. काय केलं जातं? चढ उतार चेक केला जातो. गुड 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 गुड. लेवल मध्ये आपल्याला रोड असला पाहिजे. कुठेतरी एकदमच खड्डा आहे, कुठेतरी एकदमच चढ आहे, की थोडा चढ आहे तो थोडा कट करावा लागेल, जो जिथे थोडा जास्त खड्डा आहे तो खड्डा भरून काढावा लागेल. मग त्याची लेवल फाइंड आउट करणं गरजेचं आहे आपल्याला. ते लेवल आपण सर्वेइंग करून करतो. अजून अजून कोण सांगेल? ओके, जनरली सर्वेइंग मध्ये आपण जेवढे काय सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्ट्रक्चर आहेत, मग त्याच्यामध्ये बिल्डिंग असेल, रोड, रेल्वे, ब्रिजेस, डॅम, कोणतंही स्ट्रक्चर असो, ग्राउंड वरती त्याचं कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर सर्वे मस्ट. सर्वे केल्याशिवाय कोणतंच स्ट्रक्चर तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. आणि प्रत्येक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्यामध्ये सर्वेइंग येत नाही असं होतच नाही. विदाउट सर्वेइंग यू कॅनॉट कन्स्ट्रक्ट एनी स्ट्रक्चर. मग आता आपण ते एखादं स्ट्रक्चर कसं विदाउट सर्वेइंग कन्स्ट्रक्ट करता येईल, किंवा विदाउट सर्वेइंग म्हणजे सर्वे कसा एखाद्या स्ट्रक्चरसाठी करावा लागेल. ओके, सो विल सी फर्स्ट व्हॉट इज सर्वेइंग and then we will discuss again. Okay, so surveying is an art of determining the relative position of points or objects on above or beneath of the surface of earth by means of direct or indirect measurement of distances, direction and elevation in horizontal or vertical plane. सर्वेइंग हे एक आर्ट आहे डिटरमाइनिंग दी रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट और ऑब्जेक्ट. एखाद्या पॉइंटची किंवा एखाद्या ऑब्जेक्टची कोणत्याही ठिकाणी असो, तुम्ही घराच्या टेरेसवरती उभा असा, तिथली तुमची उंची जमिनीपासून काढता येते. तुम्ही एखाद्या झाडाची उंची किती आहे जमिनीपासून, ती उंची आपल्याला सर्वेइंग मध्ये कॅल्क्युलेट करता येते. दोन पॉइंट आहेत, दोन झाडं आहेत, त्या दोन झाडांमधलं बेस टू बेस डिस्टन्स किती आहे, मी जनरल बोलतोय थोडंसं. ज्यावेळी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना तर तुम्हाला 1 mm चं सुद्धा डिफरन्स चालत नाही. सर्वेइंग करत असताना आपण 1 mm नी बरंच काही होऊ शकतं. सो स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत असताना 1 mm सुद्धा आपण डिस्टन्स किंवा डिफरन्स ठेवत नाही. आणि आता मी थोडंसं जनरल बोलत होतो की तुम्ही घराच्या टेरेसवरती उभा असाल तर जमिनीपासून तुमची उंची सर्वेइंग करून काढता येते. तशी इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. त्यानंतर दोन झाडांमधलं डिस्टन्स, एखाद्या झाडाची उंची किंवा जमिनीचा एखाद्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंतचा उतार किती आहे,
म्हणजे तो उंचावरचा पॉईंट किती हाईटला आहे, त्याच्यावर विथ रिस्पेक्ट टू बॉटमचा पॉईंट किती हाईटला आहे, दोन्हीमध्ये किती उंचीचा डिफरन्स आहे वर्टिकली, किंवा स्लोपिंग डिस्टन्स ही फाइंड आउट करता येतं. अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी, किंवा एखादा प्लॉट आहे त्या प्लॉटचा एरिया कॅल्क्युलेट करायचा, एखादा खड्डा खोदला आहे त्या खड्ड्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा, अशा बऱ्याचशा गोष्टी सर्वेइंग मध्ये इन्क्लूड होतात. सो सिव्हिल इंजिनिअरिंग मधला सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट कोणता असेल तर सर्वेइंग. व्हेरी इम्पॉर्टंट. बिफोर कन्स्ट्रक्शन यू हॅव टू डू सर्वे फर्स्ट. कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर तुम्हाला सर्वे मस्ट आहे. मग सर्वे म्हणजे काय, 2 पॉईंट मार्क करणे, 2 पॉईंट मधलं डिस्टन्स किती आहे, 2 पॉईंट किंवा 4 पॉईंट मधला एरिया किती आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या फील्डवर लागतात त्या गोष्टी बाय सर्वेइंग आपण करतो. ओके. एक्झॅक्ट टेक्निकल वर्डनी सर्वेइंगचं मिनिंग काय आपण थोडंसं पाहूया. सर्वेइंग इज द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट्स ऑर ऑब्जेक्ट. कोणताही पॉइंट, ऑब्जेक्ट सांगितलं मी, 2 झाड आहेत त्या 2 झाडामधलं अंतर. पॉइंट, बिल्डिंगचा फर्स्ट कॉर्नर, लास्ट कॉर्नर पॉइंट झाले. सो रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू पहिल्यापासून दुसरा किती अंतरावरती आहे, पहिल्यापासून दुसरा किती उंचीवरती आहे, दॅट्स इट, रिलेटिव्ह पोझिशन. अबोव ऑर बिनीथ द सरफेस ऑफ अर्थ. अबोव जमिनीच्या वरती किंवा जमिनीच्या खालती, जमिनीच्या वरती किंवा जमिनीच्या खालती. आता आपण काय म्हटलं, ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलच्या खाली फुटिंग आहे की नाही, सबस्ट्रक्चर मध्ये फाउंडेशन येतं. मग ग्राउंड लेवल पासून फाउंडेशनची उंची किती आहे, किती डेप्थला खाली तुम्ही फाउंडेशन केलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला कॉलमची हाईट काढता येईल की नाही. जमीन जिथं फाउंडेशन केलेलं आहे त्या फाउंडेशन पासून आपण जमिनीच्या लेवल पर्यंत किती उंचीला आलो याचं डिस्टन्स जर आपल्याला काढायचं म्हटलं तर जमिनीच्या खाली जावं लागतं. म्हणजे अबो ऑर बिलो. काय म्हटलंय, अबो ऑर बिलो. ग्राउंड लेवल पासून पॅरापेट वॉलची टॉप, बघा ग्राउंड लेवल पासून पॅरापेट वॉलची टॉप म्हणजे काय झालं, अबो दी सरफेस झालं की नाही. आणि ग्राउंड लेवल पासून तुमचं फाउंडेशनचा बॉटम म्हणजे बिलो, बिनीत म्हणजे बिलो, खाली. बिनीतचा मराठी मिनिंग काय, खाली, आणि अबो म्हणजे वरती. तर सरफेसच्या वरती अर्ध, पृथ्वीवरती सरफेसच्या वरती आणि खाली आपण काय करू शकतो, मीन्स ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेजरमेंट ऑफ डिस्टन्स, डायरेक्शन अँड इलेव्हेशन. काही ठिकाणी डायरेक्ट मेजरमेंट घेता येतात, काही ठिकाणी इनडायरेक्ट मेजरमेंट. डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, टेप धरला, 2 पॉईंट मधलं डिस्टन्स मोजलं, काय झालं, डायरेक्ट मेजरमेंट. बरोबर आहे का, येते का थोडंसं लक्षात. बघा डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय म्हटलं मी, 2 पॉइंटला टेप धरला आणि मेजरमेंट घेतलं, दॅट इज द डायरेक्ट मेजरमेंट. इनडायरेक्ट मेजरमेंट, आपल्याकडे मशीन्स अवेलेबल आहेत सर्वेइंग मध्ये. सो दॅट, जस्ट मिनिट. ओके, वी आर टॉकिंग अबाउट दी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. सो डायरेक्ट म्हणजे 2 पॉइंट मध्ये टेप धरायचा, चेन धरायची, किंवा आणखी कोणतंही जे डिस्टन्स मेजर करायला लागणारं जे आपल्याला काय डिव्हाइस असेल तर ते आपण काय करणार, पकडणार आणि मेजरमेंट घेणार, त्याला डायरेक्ट मेजरमेंट म्हणणार. किंवा उंची, पॅरापेट वॉलच्या टॉप पासून जर आपण बाहेरच्या बाजूने आपल्याला भिंतीची उंची मोजायची आहे तर जमिनीला एक टेप धरला आणि वरून टेप टाकला तर आपल्याला मेजरमेंट करता येईल, ते झालं डायरेक्ट मेजरमेंट. इनडायरेक्ट मेजरमेंट, आपल्याकडे सर्वेइंग मध्ये बरेचसे डिव्हाइसेस आहेत. कुठल्याही ऑब्जेक्टला म्हणजे इन्स्ट्रुमेंट अशी आहेत की डायरेक्ट एकदा टॉपला बायसेट करायचं, म्हणजे पॅरापेट वॉलच्या टॉपला बायसेट केलं तुम्ही, आणि त्यानंतर बॉटमला बायसेट करायचं आणि अँगल मेजर करायचा. अँगल मेजर केले की तुम्हाला साईनचा
फॉर्म्युला माहित आहे सर्वांना. अँगल जर माहित असेल आणि त्या डिस्टन्स पासून ज्या सरफेस पर्यंत आपल्याला डिस्टन्स मोजायचं, तिथपर्यंत जर डिस्टन्स माहित असेल आणि एक अँगल थिटा माहित असेल, तर आपण काय करू शकतो, तिसरं ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीनं ट्रिग्नॉमेट्रिकचा यूज करून आपल्याला इनडायरेक्ट मेजरमेंट घेता येतात. साइन, कॉस, टॅन या गोष्टी आपल्याला सर्वेइंग मध्ये, ट्रिग्नॉमेट्रिक सर्वेइंग इनडायरेक्ट मेजरमेंट साठी आपण वापरतो. आणि मग बघा आता, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेजरमेंट घेऊन आपण काय काय मेजर करतोय हो, इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा काय मेजर करतोय, डिस्टन्स. बेसिक मेजरमेंट ऑफ द सर्वेइंग इज द डिस्टन्स. सगळ्यात बेसिक सर्वेइंग मध्ये आपण काय मेजर करणार, डिस्टन्स. बरोबर आहे की नाही. आपला हॉल घरामध्ये राहतो, किती बाय कितीचं डिस्टन्स आहे हे डिसाइड केल्याशिवाय बांधकाम करू शकू का आपण. अगोदर आपल्या हॉलचं डायमेन्शन किती बाय किती आपण ठरवलंय, ते मेजरमेंट केल्याशिवाय ते बांधकाम करू शकू का आपण, नाही करू शकत. का उगीच कुठपर्यंत पण भिंत बांधत जायचं, आपल्याला वाटलं थांबायचं, इथं थांबून परत क्रॉस भिंत घ्यायची, असं करतो का आपण, नाही करत. गवंडी असतील किंवा त्या साईटवरचे जे इंजिनियर असतील, ते काय करतात, अगोदर ह्या हॉलची इतका लेंथ 15 मीटर आहे, 15 फूट आहे, विड्थ 10 फूट आहे, 15 बाय 10 ची रूम आहे, इन टू इन आतल्या आत 15 बाय 10 आहे. मग ते त्या डायमेन्शननी मेजरमेंट घेतात आणि मेजरमेंट म्हणजे डिस्टन्स मेजर करतात आणि ती भिंत बांधतात. सेकंड, डायरेक्शन. एखाद्या पॉइंट पासून दुसऱ्या डायरेक्शन पॉइंट कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण नॉर्थला आपली लाईन जर इंडिकेट केलं, आपल्याकडे कंपास डिव्हाइस आहे जी काही सर्वेइंग मध्ये लागतं. आता काय झालं, तुमचा सिलेबस थोडा रिड्यूस केलेला आहे आणि याचा डिटेल स्टडी जो आहे तो ऍक्च्युली सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. त्यामुळे कंपास किंवा जी हे ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत, ही इन्स्ट्रुमेंट सगळी कुठे लागतात, त्याचा डिटेल स्टडी हा सेकंड इयर मध्येच आहे. तुम्हाला फक्त बेसिक एवढंच सांगितलेलं आहे याच्यामध्ये. डिस्टन्स मेजरमेंट केलं. डायरेक्शन, एक भिंत आपण कन्स्ट्रक्ट केली, दुसरी भिंत कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, या डायरेक्शन मध्ये आहे की नाही. मग हा अँगल कोणता काय असला पाहिजे, भिंत दोन बांधायचे म्हटलं तर दोन भिंती एकमेकाला 90 डिग्री मध्ये असायला पाहिजे की नाही. मग ती काय झाली, डायरेक्शन झाली, बरोबर आहे की नाही. मग साईट वरती किंवा आपण ज्यावेळी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करत असतो, त्यावेळी गवंडी जो असतो त्याच्याकडे काय असतो, असा गुन्हे असतो बघा, पाहिलाय का कुणी. येस सर. असतो. त्या गुन्ह्यानी ते काय करतात, हा राईट अँगल काढतात. किंवा ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट सुद्धा आहेत, पण छोट्या छोट्या बिल्डिंगला आपण ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट वापरत नाही. मोठ्या प्रोजेक्टला ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. या गुन्ह्यानी काय करतात, ते बरोबर, हा गुन्हा म्हणजे राईट अँगल असतो, तो बरोबर पकडला की राईट अँगल मध्ये तुमच्या, मग ते गुन्ह्या लावतात, राईट अँगल बघतात आणि त्यानंतर लाईन दोरी बांधतात. पहिले असेल लाईन दोरी बांधलेली सर्वांनी. येस सर. आणि त्या लाईन दोरीला धरूनच तुमची एक फेस कन्स्ट्रक्शन करत असतात. म्हणजे सेंटर आणि लेवल या दोन गोष्टीवरती पूर्णपणे सर्वेइंग डिपेंड आहे. सेंटर आणि लेवल. सेंटर म्हणजे हा कॉलम आहे, तर कॉलमचा सेंटर बरोबरच मॅच व्हायला पाहिजे. इथला कॉलम आहे, याचा सेंटर. आणि लेवल म्हणजे जमिनीपासून आपण वर हाईटला चाललोय, सील लेवल किती उंचीवर पाहिजे, विंडोची 7 फूट बरोबर मेजरमेंट झालं पाहिजे. 7 फुटावर बरोबर वरती लिंटल असणार आहे, लिंटलच्या वरती वर परत वॉल असणार आहे, परत स्लॅब असणार आहे. म्हणजे ही जी काय उंची आहे, लेवल, दोन गोष्टीवरती सिव्हिल इंजिनिअरिंग सर्वेइंग डिपेंड आहे, दॅट इज दी सेंटर अँड लेवल. हॉरिझॉन्टल जात असताना सेंटर मध्ये काम करायचं आणि व्हर्टिकली जात असताना लेवल मध्ये काम करायचं, तरच कोणतंही सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं स्ट्रक्चर परफेक्ट उभा राहू शकतं. या दोन गोष्टीवरती, सेंटर अँड लेवल.
सेंटर अँड लेवल. अजून एक सेंटरचं एक्झाम्पल देतो. या कॉलमच्या सेंटर पासून हा कॉलमचा सेंटर 12 मीटर वरती आहे. आता मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्हाला हॉरिझॉन्टल सेंटर, म्हणजे याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंतचं एक्झॅक्ट डिस्टन्स तुम्ही मेजरमेंट केलं पाहिजे की नाही 12 मीटर, म्हणजे सेंटर. आणि लेवलचं सांगितलंच तुम्हाला मी. जमिनीच्या बॉटम पासून दरवाजा 7 फुटावरती ठेवायचा आहे, तर बरोबर 7 फुटाची जी काय उंची आहे ती तुम्हाला मोजावी लागेल की नाही एक्झॅक्ट. भिंत बांधतोय तुम्ही 7 फुटाची, ती बरोबर 7 फुटाची बांधली पाहिजे की नाही. दॅट इज दी लेवल. व्हर्टिकली लेवल आणि हॉरिझॉन्टली सेंटर मध्ये काम झालं तरच सर्वेइंग मध्ये, तरच कोणतंही सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर तुम्ही व्यवस्थित उभा करू शकता. अदरवाईज मग आत गेलेला आहे, कुठे तर बाहेर गेलेला आहे, कशाची उंची कमी झालेली आहे कशाची, मग त्याच्यामुळं पूर्ण बिल्डिंग वरती किंवा पूर्ण स्ट्रक्चर वरती थोडासा इम्पॅक्ट होत जातो आणि मग इसेंट्रिक लोडिंग होतं अशा पण. सो डिस्टन्स, डायरेक्शन, इलेव्हेशन, थर्ड पॉइंट. शेवटच्या लाईनला बघा, थर्ड पॉइंट इलेव्हेशन. इलेव्हेशन म्हणजेच काय हो? इलेव्हेशन मीन्स व्हॉट? व्हॉट? मी लिहिले की ते पण समजत नाही तुम्हाला. प्रश्न विचारत उंची. इलेव्हेशन म्हणजे उंची. व्हर्टिकली आपण मुवमेंट जी होती आपली, बिल्डिंगची हाईट असेल, डॅमची हाईट असेल, ब्रिजची हाईट असेल. एक आता ब्रिज पाहिलाय सर्वांनी आपण. येस सर. आता हे ब्रिजचे पियर्स असतात असे, आणि ह्याच्यावरती असा स्लॅब असतो की नाही, आणि याच्यावरून आपली व्हेकल जात असते, बरोबर की नाही. मग हा ब्रिज जर एकाची उंची जास्त, एकाची कमी, एकाची परत जास्त असा बांधला तर काय होईल हो? असं असं चालेल का स्ट्रक्चर करून आपल्याला? एका ब्रिजची, एका पियरची उंची जास्त, एका पियरची उंची कमी. इज दिस लेवल? हे लेवल मध्ये आहे का? नाही. मग आपल्याला इलेव्हेशन म्हणजे तुम्ही डेप्थला, फाउंडेशनला किती लांब जाऊ द्या, हा पियर जो आहे खाली फाउंडेशन मध्ये, जमिनीच्या खाली जोपर्यंत स्टार्टा मिळत नाही तोपर्यंत किती लांब जावा, पण ह्याचा टॉप सरफेस काय असला पाहिजे हो? एकाच लेवल मध्ये असला पाहिजे की नाही. बॉटमला तुम्ही किती जावा, स्टार्टा कमी असेल जास्त, काही फरक पडणार नाही. पण याच्यावरती जर तुमचा हा स्लॅब ठेवायचा आहे या पियर वरती, तर तुम्हाला काय करावं लागेल? टॉप जो आहे तो लेवल ठेवावा लागेल की नाही. म्हणजेच काय झालं? उंची, इलेव्हेशन आहे तो तुम्ही मेंटेन केला किंवा इलेव्हेशन फाइंड केला. आता इथून याची उंची साधारणतः 3.5 मीटर असेल, याची समजा 3.2 मीटरच असेल या कॉलमची हाईट, पण टॉप काय एकाच लेवलमध्ये आहे. टॉप एकाच लेवलमध्ये आहे. कॉलमची उंची जमिनीची फाउंडेशन पासून काय कमी जास्त असेल, पण टॉप एकच ठेवला पाहिजे. सो दॅट इज दी इलिव्हेशन. मग ते कुठून मेजर करणार? इथून मेजर करणार. ह्याची उंची 3.5 मीटर होती, याची 3.2 आहे, याची 3 मीटरच आहे, याची समजा 3 मीटरच आहे, अशा पद्धतीने. सो इन हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल प्लेन काय काय मेजरमेंट करतोय आपण? डिस्टन्स, डायरेक्शन, इलेव्हेशन इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेन. डिस्टन्स अँड डायरेक्शन आपण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जनरली मेजर करतो, आणि व्हर्टिकल प्लेन मध्ये काय मेजर करतो? तर इलेव्हेशन. आलं लक्षात सर्वांचे? सर्विंग सिंपल आहे. डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ an point or object below or above the surface of earth by direct or indirect measurement of distance, elevation, direction in the horizontal and vertical plane. सोपं आहे खूप. सर्वेइंग म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आहेत.
डिस्टन्स मेजर करायचं आहे, डायरेक्शन बघायची आहे, इलेव्हेशन बघायचं आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेनमध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस, डायरेक्शन अँड इलेव्हेशन इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेन. हे ह्या सेंटेन्सचं वाक्याचं कर्म आहे. कर्म म्हणजेच काय असतं, आपण जे करतो ते. मग काय करतोय, डिस्टन्स मेजर करतोय, काय करतोय, डायरेक्शन बघतोय, काय करतोय, इलेव्हेशन काढतोय. कसा, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली. हे झालं कर्म, म्हणजेच आपलं आउटपुट आहे हे सर्वेइंगचं. मग ते कशा पद्धतीनं, तर मग ते डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड, जमिनीच्या वरती, जमिनीच्या खालती, कशाचं, रिलेटिव्ह पोझिशन ऑफ एखाद्या पॉइंटचं, एखाद्या ऑब्जेक्टचं. गॉट इट एव्हरीवन? येस सर. Okay. Now, the main object of survey is to prepare a plan or map of the area to be surveyed. What is object? Main object of the surveying is to prepare plan or map of the area to be surveyed. आपल्याला ज्या एरियाचा सर्वे करायचा आहे त्या एरियाचा प्लान किंवा मॅप तयार करणे, हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे सर्वेइंग. ओके, I will give one example. या पद्धतीनं, suppose this is the map of सोलापूर डिस्ट्रिक्ट म्हणू आपण. याच्या बाजूला सपोज सांगली डिस्ट्रिक्ट आहे, सपोज याच्या बाजूलाच इकडं सपोज पुणे डिस्ट्रिक्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय, सर्वे केल्यानंतर बाउंड्री मेजर करतोय आणि सर्वे केल्यानंतर असा मॅप तयार करतोय, प्लान और मॅप. म्हणजे हा पूर्ण डिस्ट्रिक्टचा मॅप आहे. तसाच आपण तालुक्याचा मॅप करतो, तसाच आपण विलेजचा मॅप करू शकतो, तसाच आपण बिल्डिंगचा मॅप करू शकतो, प्लान काढू शकतो. किती बाय किती एरियामध्ये आपली बिल्डिंग आहे, किती रूम्स आहेत. प्लान पाहिले ना बिल्डिंगच्या सर्वांनी? येस सर. येस सर. आता तो प्लान आहे तो आपल्याला बांधकाम कन्स्ट्रक्शन करायचं आहे म्हणून तयार केलेला प्लान आहे. पण एक्झिस्टिंग जे आहे, सर्वे म्हणजे काय, जे एक्झिस्टिंग आहे त्याची मेजरमेंट घ्यायचे. दिस इज दी बाउंड्री ऑफ दी सांगली डिस्ट्रिक्ट. एक्झिस्टिंग आहे की नाही सांगली डिस्ट्रिक्ट? का आपण आता आणून बसवणार आहे उद्या नवीन? नाही ना. नो. सोलापूर डिस्ट्रिक्टची बाउंड्री ही आता एक्झिस्टिंग आहे ना. मग ती मेजर करायची आपल्याला, प्लॉट कागदावरती प्लॉट करायचे आहे. फॉर दॅट वी हॅव टू डू द सर्वे. आणि मग सर्वे केल्यानंतर आपण काय करू शकतो, त्या एरियाचा प्लान किंवा मॅप प्रिपेअर करू शकतो बाय सर्वेइंग. दिस इज द मेन ऑब्जेक्ट. देन a plan or map is a horizontal projection of an area, shows only horizontal distances of point. बरोबर आहे. आपण सर्वांनी प्लान किंवा मॅप पाहिलेले आहेत. डिस्ट्रिक्टचा मॅप पाहिलेला आहे आपण, तालुक्याचा, इंडियाचा, महाराष्ट्राचा पाहिलाय की नाही सर्वांनी? येस. मग त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? सगळे हॉरिझॉन्टल डायमेन्शन दिसतात ना. बरोबर आहे. पुणे टू अहमदनगरचा आपल्याला एक वे दिसतो, पुणे टू औरंगाबादचा वे दिसतो आपण महाराष्ट्राचा मॅप जर पाहिला तर. म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस बिटवीन दी पॉइंट्स. अशा पद्धतीचा आपण खूप जास्त बोलतोय, म्हणजे महाराष्ट्राचा मॅपचे डिस्कशन करतोय. सर्वे हा आपण एखाद्या एरियाचा, लँडचा करू शकतो. आपली अर्धा एकर जमीन आहे त्या जमिनीचाही करू शकतो. या कॉर्नर पासून त्या कॉर्नर पर्यंतचं अंतर किती आहे ते मोजू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही एखाद्या एरियाचा प्लॅन किंवा मॅप करू शकतो. पंढरपूर सिटी आहे, फक्त सिटीचा मॅप काढू शकतो. त्याच्यामध्ये पण एखादा गट आहे, त्या गटाचा मॅप काढू शकतो. तुमचा एखादा गट नंबर आहे शेतीचा, त्याचाही आपण मॅप तयार करू शकतो. पाहिलाय का कोणी आपल्या शेतीचा गट नंबरचा मॅप, की जो तलाठी ऑफिस मध्ये अवेलेबल असतो? येस सर. पाहिला असेल. मग तो कसा काढला गेलेला आहे, तर सर्वे करून तयार केला गेलेला आहे. and for that civil engineer is required. एका सिव्हिल इंजिनियरनी किंवा 10 सिव्हिल इंजिनियरनी ती कोणीतरी काम केलेलं आहे अगोदर, आणि त्याच्यातून तो मॅप तयार झालेला आहे.
Getting it? What is surveying and what are the main objectives of surveying here? अजून ऑब्जेक्टिव्ह पाहिजे आहेत आपल्याला पुढे. Got it everyone now? This part? Yes, sir. Okay. So we'll go next. What is surveying or what are the objectives of surveying? Objectives and purpose of survey. कशासाठी करायचं आणि काय ऑब्जेक्टिव्ह आहे बघा. To determine the relative position of existing features of the ground. Relative position of existing feature of the ground. सहज जरी तुमच्या अंगणात तुम्ही बस आता जर पाहिलं तर कुठे तर एखादं झाड दिसत असेल, समजा खेड्यात रुरल भागामध्ये, ते झाड आणि आपल्या पायरीचा टॉप. बघा मी एक सिंपल एक्झाम्पल देतो. एक्झिस्टिंग फीचर आहेत का नाही सध्या तुमच्या समोर? झाडाचा बॉटम, अंगणामधल्या झाडाचा बॉटम आणि तुमच्या घराच्या पायरीचा टॉप एक्झिस्टिंग आहेत. वी हॅव टू फाइंड दी डिटरमाइन द रिलेटिव्ह पोझिशन. दोघांमधली उंचीचा डिफरन्स काय आहे तो आपल्याला काढायचा आहे, किंवा दोघांची उंची एकमेकांपासून किती डिफरन्स मध्ये आहे. दॅट इज दी रिलेटिव्ह पोझिशन ऑफ एक्झिस्टिंग फीचर ऑन दी ग्राउंड, की जे ग्राउंड वरती अवेलेबल असणाऱ्या कुठल्याही दोन पॉइंटचं उंची मेजर करणे, हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे. टू लेआउट our marked position of proposed structure on the ground. असं तुमचं एक एकरचं क्षेत्र आहे आणि ते मेजरमेंट घ्यायचं आहे. मग आपल्याकडे टोटल स्टेशन म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे. टोटल स्टेशन ते जर ह्या 1 एकर क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर तुम्ही सेंटरला इथं लावलं, की जे आता आपण पहिल्या इमेज मध्ये पाहिलं की नाही, सर्वेच्या अगोदर जी इमेज दाखवली तुम्हाला रोडचा सर्वे करत असताना जी इमेज दिसत होती ती ते इन्स्ट्रुमेंट दिसत होतं, ते टोटल स्टेशन आहे. आपण इथं लावलं आणि आपल्याला ज्या माहित आहेत त्या बाउंड्रीज जर आपण बाउंड्रीज वरती मार्किंग केलं आणि तिथं या सर्वेइंग या इन्स्ट्रुमेंट साठी एक प्रिझम असतो, तो जर प्रिझम पकडला तर अशा पॉइंट वरचं ते काय घेतं, हे बाउंड्री आहे आपली, ह्या बाउंड्री वरचं मेजरमेंट घेतंय आणि या इन्स्ट्रुमेंट पासून असा एक हे डिस्टन्सेस मेजर करतंय डायरेक्ट. इथं प्रिझम ठेवला, इथून स्कॅन करतंय त्याला आणि हे किती डिस्टन्स आहे, हे किती डिस्टन्स आहे, हे किती डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्स तयार करतंय आणि असा ह्याचा मॅप तयार करता येते. आणि ही मॅप तयार केल्यानंतर तुम्हाला ही किती एरिया आहे ते त्याची इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे लेआउट हा काय काय झाला हो, एक लेआउट झाला की नाही आपल्या जमिनीचा किंवा आपल्या एरियाचा, हा लेआउट झाला, आपण काढला. लेआउट आवर मार्क्ड पोझिशन ऑफ प्रपोज्ड स्ट्रक्चर किंवा एरिया, स्ट्रक्चर किंवा एरिया ऑन दी ग्राउंड, म्हणजे ग्राउंड वरती आपण मार्क केलेल्या पॉइंटचा आपण काय काढला, लेआउट काढला, बाय युजिंग दिस टोटल स्टेशन instrument. This is the second objective. To determine area, volume and other related quantities. बघा तिसरा ऑब्जेक्टिव्ह काय, टू डिटरमाइन एरिया, व्हॉल्यूम अँड अदर रिलेटेड क्वांटिटीज. एरिया सर्वेइंग करून आपण काय करू शकतो, एखाद्या पर्टिक्युलर प्लॉटचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. आपण एक चर्चा करतो की एक हा प्लॉट 1 गुंठ्याचा आहे, 2 गुंठ्याचा आहे, अर्धा एकरचा आहे, 1 एकरचा आहे, असं आपण डिस्कशन करत असतो. मग 1 गुंठ्याचा आहे, कशावरून 1 गुंठ्याचा आहे तो, 1 गुंठा म्हणजे काय, मेजरमेंट आहे ना काही तर त्याला. येस आहे. मग 1 गुंठा म्हणजे 33 बाय 33 फीट. 35 बाय 35 असते सर. नाही, 33 बाय 33 फीट मध्ये जातात. 33 ओके, 33 बाय 33 फीट म्हणजेच तुमचा 1 गुंठा होतो. मग काय करायचं, टेप घ्यायचा, इकडे 33 फूट इकडे 33 फूट, कसा असेल तसं मेजरमेंट करायचं आणि तो 1 गुंठ्यात बसला पाहिजे. म्हणजेच काय झालं, मेजरमेंट झालं हो, काय डिटरमाइन केलं आपण, एरिया. एरिया. नाउ सेकंड इज द व्हॉल्यूम. Second, we have to measure the volume.
ही काय आहे तुमची ग्राउंड लेवल आहे. मग आता हे काय दिसतंय हो, डेप्थ झाली, ही विड्थ झाली आणि एवढ्या लेंथ बाय एवढ्या विड्थचा तुमचा खड्डा आहे. आता याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. मग काय करणार, हा व्हॉट इज द मेजरमेंट, कसं व्हॉल्यूम काढतो आपण, Length into breadth into height. डेप्थ, Height. लेंथ इंटू विड्थ इंटू डेप्थ केले Into की काय breadth. होणार आपल्याला, व्हॉल्यूम मिळणार आहे. मग ह्याची मेजरमेंट घ्यायला लागतील ना अगोदर. Yes. मेजरमेंट कशामध्ये येतात, मग Survey. सर्वे केल्यानंतरच मेजरमेंट मिळतील आपल्याला. Yes. तेव्हाच आपण एरिया कॅल्क्युलेट करू, तेव्हाच आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू. सिंपल आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे ज्यावेळी आपण फील्डवर काम करतो त्यावेळी. ओके, म्हणजे लेंथ मोजायची एका ह्या खड्ड्याची, विड्थ मोजायची आणि डेप्थ मोजायची, आपल्याला व्हॉल्यूम मिळेल. आता हे जनरल थोडक्यात सांगतोय. असं व्हॉल्यूम आपल्याला पूर्णपणे 100 किलोमीटरचा रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर 100 किलोमीटरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो आपण. किती भरावा करावा लागेल, किती कट करावं लागेल असं व्हॉल्यूम काढतो. आणि तिसरं पॉईंट म्हणजे अदर रिलेटेड क्वांटिटीज, म्हणजेच अदर रिलेटेड क्वांटिटीज मध्येच आपण ते येतं. असा रोड आहे बघा, रोड या पद्धतीनं आहे. जमिनीची उंची कुठे सारखी आहे का हो, नाही. नाही. म्हणजे ही उंची आहे, ही मी काय काढले, जमिनीची उंची काढली आणि येथून या डायरेक्शनने आपल्याला रोड घेऊन जायचा आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, थोडा रोड आपल्याला स्ट्रेट असणंही गरजेचं आहे की नाही, का जसं ग्राउंड लेवल आहे तसंच आपण रोड करत जातो का, नाही. No, sir. काही ठिकाणी जिथं जास्त उंची वाटते, जिथं जास्त स्लोप वाटतो त्याला आपण कट करतो अशा पद्धतीनं. जिथं खड्डा वाटतोय तिथं आपण खड्ड्यात भरून घेतो, म्हणजे हे भरावं लागतंय आपल्याला आणि हे काय करावं लागतंय, कट करावं लागतंय. परत आपण काय करतो, हे भरून घेतो आणि इथला थोडा पार्ट राहिलेला हा कट करून घेतो. म्हणजे कटिंग फिलिंग आपल्याला करावं लागतं थोडंसं रोडला व्यवस्थित स्लोप द्यायचा असेल तर. आणि आहे ह्या ग्राउंडवरनं जर आपण रोड कन्स्ट्रक्ट केला तर देअर मे बी चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट, अदर बऱ्याचशा गोष्टीचे प्रॉब्लेम येऊ शकतात. मग आपल्याला असा रोड कन्स्ट्रक्ट करायचा. मग आता मी जिथे हॅचिंग केलंय बघा, हॅचिंग मधला काय एरिया आपल्याला कट करायचा आहे, काय एरिया फिल करायचा आहे. आता किती एरिया कट करायचा आणि किती एरिया फिल करायचा, फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये क्वांटिटी सर्वेइंग अँड व्हॅल्युएशन असा एक सब्जेक्ट आहे. क्वांटिटी सर्वेइंग म्हणजे सर्वे करून क्वांटिटी फाइंड आउट करायची की किती जमीन कट करावी लागेल रोड कन्स्ट्रक्शन करताना आणि किती जमीन फिल करावी लागेल. समजा 10 किलोमीटरचं काम असेल तर 10 किलोमीटरचा रोड असेल तर म्हणजे 10 किलोमीटर लेंथ असेल, विड्थची रोड काही तर 9 मीटर असेल. अशा केसमध्ये आपल्याला किती कट करावं लागेल, किती फिल करावे लागेल, दॅट इज दी अदर रिलेटेड क्वांटिटीज. एरिया, व्हॉल्यूम आणि ऑर्डर म्हणलंय की ऑर्डर मध्ये अशा पद्धतीचे वर्क सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असतात. दिसताना आपल्याला दिसतो की रोडचं काम चालू आहे, नुसत्या मशीन बघितल्या म्हणजे रोड होत नाहीये. त्याचे लेवल्स असतात, किती भरायचं, किती कट करायचं, किती विड्थला ठेवायचं, किती जाडी ठेवायची, याचं सगळं आपण कागदावरती डिझाईन ड्रॉइंग काढलेलं असतं. त्या पद्धतीनंच ते कन्स्ट्रक्शन चालू असतं. हा ठीक आहे, इकडं तिकडं एखादा पाटी कमी जास्त झाली तर तिथं ते काय दिसून येत नाहीत, पण पाटी म्हणजे काढताना किंवा भरताना पण ते लेवल मध्ये असलं पाहिजे. गॉट इट? थर्ड पॉइंट. Yes, sir. Fourth point, to prepare a map of country of detailed location of cities, towns, villages and major roads. आपण आता पाठीमागच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं. प्रिपेअर मॅप ऑर प्लॅन ऑफ कंट्री ऑफ डिटेल लोकेशन ऑफ सिटीज, टाउन्स, विलेजेस, मेजर रोड्स. पाहिले ना आपण, कंट्रीचा मॅप पाहिला आपण, सर्वांनी पाहिला असेल, पाहिलंय का नाही? Yes, sir. भूगोल विषय आपण शिकलोय कुठे तर 10वी पर्यंत. इंडियाचा मॅप आहे की नाही त्याच्यामध्ये? मग त्याच्यामध्ये आपण बरंच पाहिलेलं आहे, कुठे खनिजे सापडतात, कुठे क्रॉप्स आहेत, कोणत्या एरियामध्ये काय मिळतं, असं बरंच मॅप वरती काय काय दिलेलं आहे.
सिटी दिलेल्या आहेत, त्या चंदीगड कुठं आहे, पंजाब कुठे आहे, असं काहीतरी दिलेलं आहे ना. येस सर. म्हणजेच काय दाखवलंय, सिटीचे लोकेशन दाखवलेत, त्यानंतर टाउनचे लोकेशन दाखवलेत, विलेज कुठं आहेत, मेजर रोड कुठं आहेत, मायनर रोड कुठं आहेत, हे सगळं मॅप मध्ये दाखवलेलं आहे. मग ते कशावरून तयार झालं तर विदाउट सर्वेइंग दॅट कॅनॉट पॉसिबल. ते सर्वे न करता झालेलं नाहीये ते. त्याचा एक शॉर्ट काय केलंय, इंडिया सिटी खूप मोठी असेल, इंडिया जी कंट्री आहे खूप मोठी असेल, पण त्याला काय बसवलं, तेवढ्या एका पेज मध्ये स्केल रिड्यूस करून बसवलेलं आहे. सो दॅट इज दी टू प्रिपेअर मॅप, फोर्थ ऑब्जेक्टिव्ह. देन फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह, टू प्रिपेअर दी इंजिनिअरिंग डिटेल्स plan and section of various sections such as roads, railways, bridges, dams and other structures. To prepare engineering details, plan and section, हा हे engineering detail आहे बघा. रोडचं सेक्शन, याला रोडचा आपण लॉन्जिट्युडनल सेक्शन म्हणतो, एल सेक्शन असं म्हणतो. रोडचा एल सेक्शन म्हणजे अलॉंग दी लेंथ रोडची ग्राउंड लेवल कशी आहे, कुठे कट करावं लागेल आणि कुठे फिल करावं लागेल, दॅट इज दी एल सेक्शन, लॉन्जिट्युडनल सेक्शन. इथं म्हटलेलं आहे बघा, प्लान अँड सेक्शन्स ऑफ रोड्स, रेल्वेज, ब्रिजेस, डॅम्स अँड अदर स्ट्रक्चर्स. सर्वे करून रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर ग्राउंडची लेवल कशी आहे, रेल्वे असेल तरी ग्राउंडची लेवल कशी आहे, कुठं ओढा आहे, कुठं नाला आहे, कुठं आपल्याला ड्रेनेज वर्क आपल्याला रेल्वे लाईन वरती करावं लागेल. बघतो ना आपण रेल्वे लाईन वरती खालून नाला जात असेल तर आपण काय करतो, बॉक्स टाईपचं पाणी जाण्यासाठी एक स्ट्रक्चर उभा करतो की नाही रेल्वे रुळाच्या खाली. येस. अशा पद्धतीचे त्या नाल्याची उंची किती आहे त्याच्यावरून रेल्वेची टॉप, रेल्वेचा बॉटम टॉप जो आहे त्याची लेवल आणि त्या नाल्याची खालची लेवल याच्यावरून किती उंचीला तो बॉक्स कल्वर्ट कन्स्ट्रक्ट करायचा, याचं डिटेलिंग सगळं करावं लागतं. नुसता रोड म्हणजे एक रोड नसतो, त्या रोडला बरेचसे नदी, नाले, ओढे पास होत असतात की नाही. मग ते त्याच्यावरती छोडा आपल्याला कल्वर्ट बांधावे लागतात, क्रॉस ड्रेनेज वर्क बांधावे लागतात. क्रॉस ड्रेनेज म्हणजे ड्रेनेज क्रॉस होत असेल रोडला तर त्याच्यावरती जे छोटंसं आपण पायपा टाकून जे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं असेल त्याला आपण क्रॉस ड्रेनेज वर्क असं म्हणतो. अशा पद्धतीची स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी छोटी मोठी रोडवरची, रेल्वेवरची आपण सर्वे करून घेतो आणि कोणत्या ठिकाणी किती उंचीचं आपल्याला ते कल्वर्ट टाकावं लागेल, इथं रोडची उंची उंच करावी लागेल की डाऊन करावी लागेल, अशा पद्धतीचे आपण सर्वे सगळे करतो आणि त्याचे प्लान तयार करतो किंवा मॅप तयार करतो. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्वेइंग. And last objective, to prepare the topographical map showing details of hill, valley and river. Last objective, to prepare a topographical map showing details of hills, valley and river. Hills, valley and river. टेकडी कुठं आहे, व्हॅली एखादी दरी आहे का, रिव्हर आहे का, याचा टोपोग्राफिकल मॅप हा आपण तयार करू शकतो. त्याला कंटूर मॅप ही असं म्हणतात. आता कंटूर मॅप हा डिटेल त्याचा स्टडी आहे तो सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. त्याच्यावरती 2 चॅप्टर आहेत कंटूरवरती. कंटूर म्हणजे काय, तर जमिनीचा उतार कुठेही सारखा नाहीये, त्यामुळे एका पॉइंट पासून आपण एक पाऊल जरी पुढे टाकला तर काय होतं, व उंची चेंज होते की नाही, होते की नाही. येस. मग ते आपण कंटूर, त्याला कंटूर मॅप म्हटलेलं आहे. ठीक आहे, जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील ते डिटेल सेकंड इयर मध्ये लर्न होतील, करतील, कारण का इथं आपला हा पार्टचा सिलेबस नाहीये कंटूर. मग त्याच्यावरून आपण हिल, व्हॅली म्हणजे समजा आता टेकडी असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये ती अशी दाखवली जाते, टेकडी. म्हणजेच हा उंचावाचा पॉइंट आहे आणि हा पॉइंट, ही जी लाईन दिसते सर्क्युलर मारलेली, समजा जमिनीपासून ह्याची उंची मी जर 100 मीटर म्हटलं, बघा एक उदाहरण देतो मी, खाली खाली जाईल तसं जमीन येणार आहे की नाही, आणि वरती वरती येईल तसं काय होणार आहे, त्या टेकडीचा उंच टोक येणार आहे की नाही.
बघा मी हे जे काढलेलं आहे, जसं खाली जाईल तसं काय होणार आहे, जमीन येणार आहे ग्राउंड लेवल, आणि जसं उंचीवर येईल तसं टेकडी येणार आहे की नाही. मग हा जो सेंटर आहे तो तुमचा टेकडीचा उंचवटा आहे. मग मी म्हटलं की जमिनीपासून इथली उंची 100 मीटर आहे, तर 100 मीटर उंचीला चे जर या टेकडीवरचे पॉइंट जर जोडले तर अशा पद्धतीनं कंटूर निघतो. हा कंटूर आहे. म्हणजे एकाच उंचीचे जर पॉइंट जोडले तर अशा पद्धतीची लाईन तयार होते. एकाच उंचीचे पॉइंट जोडले. आता लिंटल घरामध्ये दिसतं, एकाच उंचीला आहे की नाही. Yes. दरवाजाच्या वरती आणि खिडकीच्या वरती एकाच उंचीला आहे की नाही. अशा पद्धतीनं टेकडी ही सुद्धा एकाच उंचीचे हे पॉइंट जोडलेले आहेत बघा सगळे, की जे वरून पाहिलं आपण विमानातून समजा पाहिली एखादी उंच टेकडी तर अशा पद्धतीने ते आपल्याला दिसेल, एकाच उंचीचे पॉइंट जोडले, तर त्याला कंटूर असं म्हणतो. ओके, सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑर पर्पज ऑफ सर्वेइंग. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सर्वे करतो. आलं लक्षात सर्वांच्या. Yes, sir. ओके, so next is the types of surveying. The types of surveying is divided into plane surveying and geodetic surveying. The plane survey म्हणजे काय. The earth is assumed to be spheroid. आपण कशी आहे, अंड्यासारखी आहे ना आपली पृथ्वी, म्हणतो ना आपण, म्हणतो की नाही. Yes, sir. हा, मग असं आपण म्हणतो. कुणी पाहिलंय का लांबून, म्हणजे ओरिजिनल स्केच मध्ये कोणी पण पाहिले असेल नाही. की जे आपण नाही कोणी पाहिले. आपण अदर एखाद्या जर दुसऱ्या ग्रहावरती गेलो तरच आपल्याला पृथ्वी पाहायला मिळणार आहे. मग आता तर अजून आपण कोण गेलो नाही ना. ओके, सो आपण काय करतो, अर्थ इज अज्युम्ड टू बी अ स्फेरॉइड इन शेप. इन प्लेन सर्वेइंग द कर्वेचर ऑफ अर्थ इज निग्लेक्टेड. आता असताना तुमचं जी काय अर्थ आहे ते आपण काय समजतोय की अशा शेप मध्ये आहे, ती परफेक्टली सर्क्युलर नाहीये. मग या कंडिशनला कर्वेचर आहे की नाही असं जर स्केच दिसत असेल तर याला कर्व दिसत आहेत की नाही. Yes, sir. Yes. मग दॅट वी आर नेग्लेक्टिंग. इन प्लेन सर्वेइंग द कर्वेचर ऑफ अर्थ इज नेग्लेक्टेड. म्हणजे आपण जे काय आपल्या अर्थचं कर्वेचर आहे दिसतंय किंवा आपण म्हणतोय, पण ते आपण कन्सिडरच करत नाहीये. म्हणजे सगळं आपण पृथ्वीवरती उभा असेल तर सगळं हॉरिझॉन्टलच आहे असं म्हणतोय. आणि त्यावेळी जो सर्वे करतो दॅट इज द प्लेन सर्वे. सो अज्युमिंग the earth surface is a plane and the line joining 2 points on the surface is considered as a straight lines. की जे मी आता सांगितलं, पृथ्वी पॅराबोलिक किंवा स्पेरॉडिकल शेप मध्ये आहे, पण आपण त्याचं कर्वेचर कन्सिडर करत नाही. कशामध्ये, तर प्लेन सर्वेइंग मध्ये. आणि मग आपण काय म्हणतो प्लेन सर्वेइंग मध्ये, असं अज्युम करतो की अर्थ सरफेस इज अ प्लेन अँड द लाईन जॉइनिंग ऑफ 2 पॉइंट्स ऑन दी सरफेस इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे जमिनीवरती आपण कोणत्याही 2 पॉइंट मध्ये जर डिस्टन्स मेजर करत असताना आपण ते स्ट्रेट मध्येच पॉइंट आहेत असं अज्युम करतो. पण ऍक्च्युअली काहीतरी त्याला डिग्री मध्ये कर्वेचर आहे, असणार आहे की नाहीये. जर तुम्ही जर स्पेरॉडिकल शेप मध्ये जर तुमची अर्थ आहे तर त्याला काहीतरी एक असं पॉइंट नॉट या इतके तर ह्याच्यामध्ये एक कर्वेचर असेल की नाही. Yes, sir. कसं मेजर करतो कर्वेचर, कर्वेचर कसं मेजर करतो. हा थीटा आहे बरोबर आहे की नाही. हे कर्वेचर आहे तुमचं, आठवतं का काय पाठीमागचं बेसिक कुठलं. हा थीटा आहे, हा पृथ्वीचा सेंटर आहे की नाही, आणि हा सरफेस आहे बाहेरचा, मग हे कर्वेचर आहे. मग
मग या पद्धतीने आपण करतो आणि स्ट्रेट लाईन आहे म्हणजे ही स्ट्रेटच लाईन आहे असं आपण अज्युम करतो. हे कर्वेचर आहे असं पण प्लेन सर्विंग मध्ये अज्युम करत नाही. अँड ट्रायंगल जॉईनिंग एनी 3 पॉइंट्स ॲज प्लेन ट्रायंगल. म्हणजे समजा पृथ्वीवरती असे 3 ट्रायंगल आपण काढले. हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. तिन्ही जर जोडले तर हा ट्रायंगल तयार झाला की नाही? झाला की नाही हा ट्रायंगल? Yes. मग याला काहीतरी आपण डिग्री आहेच ऍक्च्युली याला काहीतरी कर्वेचर आहेच, कारण का पृथ्वी आपण काय समजतोय, स्पॅरॉडिकल आहे असं समजतोय, इलेप्टिकल आहे असं समजतोय. त्यामुळे थोडस जसं की मी सांगितलं पॉइंट नॉट 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 काही असेल पण ते आपण काय करतोय, कन्सिडर करत नाही. कशामध्ये? प्लेन सर्विंग. प्लेन सर्विंग मध्ये. आलं लक्षात? कोणतीही 2 मेजरमेंट घेताना, कोणताही ट्रायंगल तयार करताना, कोणताही स्क्वेअर ग्राउंड वरती तयार करताना, रेक्टँगल तयार करताना आपण पृथ्वी ही किंवा अर्थ ही आपली कर्वेचर आहे असं किंवा कर्वेचर ऑफ अर्थ आपण कन्सिडर करत नाही. दॅट इज दी प्लेन सर्वे. नेक्स्ट, जिओडॅटिक सर्वे. In geodetic surveying, the curvature of Earth is taken into consideration. What is sentence this? काय sentence सांगतंय हे? In geodetic surveying, curvature is considered. हा म्हणजे कर्वेचर ऑफ अर्थ इज टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे या सर्वेइंग मध्ये आपण काय करतो तर अर्थचं कर्वेचर कन्सिडर करतो. कर्वेचर कन्सिडर केल्यानंतर काय होतंय व नाही केल्यानंतर काय होतंय कोण सांगेल? बघू हुशार कोण आहे आपल्यात. कर्वेचर ऑफ अर्थ कन्सिडर केलं आणि कर्वेचर ऑफ अर्थ नाही कन्सिडर केलं तर काय होतंय, डिफरन्स काय होतोय दोन्ही मध्ये? ही स्ट्रेट लाईन आहे आणि हे कर्वेचर आहे, त्याच 2 पॉइंट मध्ये. कर्वेचरचं अंतर वाढतंय. गुड गुड गुड, करेक्ट. कर्वेचर मुळे आपलं डिस्टन्स वाढते की नाही? मग समजा आपण काहीतरी केलं तर सर्वे चुकीचा होऊ शकतो की नाही आपला, स्ट्रेट लाईन केला तर? Yes. चुकत नाही, कारण का इतका डिफरन्स पडत नाही. चुकत नाही याचा अंत. एक बिल्डिंगचे जर तुम्ही डायमेन्शन घेतले तर काही फरक पडत नाही, कारण का याच्यामधला डिफरन्स किती येतोय माहित आहे का? 0.0000000 समजा आणि मग इथं 278 असेल. याला काय मिनिंग होतंय का? No, sir. हा, म्हणजे याला मिनिंग जर छोटं डायमेन्शन असेल तर काहीही फरक पडत नाही, आणि जर मोठं डायमेन्शन असेल म्हणजेच इथे एक राऊंड मारतोय बघा मी, काय लिहिले बघा खाली. जर एरिया 260 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त असेल तर आपण जिओडेटिक सर्वे कन्सिडर करतो किंवा कर्वेचर ऑफ अर्थ कन्सिडर करतो. 260 किलोमीटर स्क्वेअर, त्यावेळी आपल्याला कुठे तर 0.1 चा डिफरन्स पडेल, असं एकदम छोटा. कारण का अर्थ ही एवढी छोटी आहे का? आहे का की याचा लगेच इम्पॅक्ट व्हायला? नाहीये, खूप मोठी आहे. आणि आपण सर्वे कुठं करतोय? पंढरपूर टू पुणे करेन आपण सर्वे, पंढरपूर टू काश्मीर करेन. त्याचा इम्पॅक्ट किती पडायचा? नाही पडत. पण आपण 260 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त गेलो तर कर्वेचर ऑफ अर्थचा कन्सिडरेशन करतो, आणि त्याचा फॉर्म्युला आहे डिटेल सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कसं कर्वेचर ऑफ अर्थ काढलं जातं आणि ते कसं ऍड केलं जातं. म्हणजे काय, ही स्ट्रेट लाईन आहे 2 मीटरची आहे, मला याच्यामध्ये कर्वेचर ऑफ अर्थ कर्वेचर ऑफ अर्थ ऍड केल्यानंतर मला ह्याची काय मिळणार आहे? हो, एक्झॅक्ट लेंथ मिळणार आहे की नाही? ऍक्च्युअल लेंथ. ऍक्च्युअल म्हणजे आता स्ट्रेट आहे ती 2 मीटर आहे, कर्वेचर ऑफ अर्थ कन्सिडर केल्यानंतर ऍक्च्युअल मला
मिळणार आहे. मग ती 260 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जर जास्त एरिया असेल तरच आपण ऍड करतो हे कर्वेचरची लेंथ. आणि त्यावेळी आपण म्हणतो की मग हे काहीतरी 2.0000002 असं काहीतरी त्याचं डिस्टन्स मिळेल आपल्याला. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? कर्वेचर ऑफ अर्थ म्हणजे काय? येस सर. किती कॅल्क्युलेट करता येते आपल्याला, त्याचे फॉर्म्युले आहेत किंवा त्याच्यासाठी थीटा हा खूप इम्पॉर्टंट आहे. तो कसा काढायचा त्याची सगळी डिटेल्स इन्फॉर्मेशन ते सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. सो geodetic survey, in the geodetic surveying, the curvature of earth is taken into consideration and hence high degree of accuracy is obtained. म्हणजेच ही डिग्री ऑफ अक्युरसी आहे हे ऑब्टेन होते आपल्याला. इट इज also used when survey extend over large area. The line joining any 2 points on the surface of the earth will be curved one. बघा मी याचं तुम्हाला दिलं, कोणत्याही 2 पॉइंट मध्ये लाईन जॉईनिंग म्हणजे कशी आहे हो? कर्व्ड आहे ना. अर्थ आपली स्पॅराबोलिक आहे त्यामुळं लाईन कुठल्याही 2 पॉइंट मधली कर्वेचरच आहे. पण छोटं डिस्टन्स असेल तर त्याचा काहीही इम्पॅक्ट होत नाही. मी सांगितलंय असताना कर्व्ड आहे कारण का अर्थ ही स्पॅराबोलिक आहे. And the triangle considered as a spherical triangle, geodetic survey is used when survey extend an area of 260 kilometer square. This is very important, 260 kilometer square for the MCQ examination purpose. Area more than 260 kilometer असेल तर आपण geodetic survey हा consider करतो. बरोबर आहे का? Yes. हा, हे सेंटेन्स लक्षात ठेवा. एरिया मोर दॅन 260 किलोमीटर स्क्वेअर असेल तरच आपण जिओडेटिक सर्वे म्हणजेच कर्वेचरची जी काय अमाऊंट आहे ती ऍड करतो स्ट्रेट लाईन मध्ये. दॅट्स इट. गॉट इट एव्हरीवन? टाइप्स ऑफ सर्वेइंग. Yes, sir. Yes. Okay. So today we'll stop here. So next and last point of surveying, that is principles of surveying, आपण पुढच्या लेक्चरला बघू आणि त्यानंतर मग रिमोट सेन्सिंगचा पार्ट बघू. मी थोडस डिटेल मध्ये घेतलं बिकॉज दिस इज दी व्हेरी बेसिक पार्ट ऑफ सर्वेइंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधला सगळ्यात बेसिक म्हणलं तर हेच आहे सर्वेइंग. ओके.